विद्यार्थियों को लोकतंत्र प्रक्रिया की जानकारी हो और प्रत्यक्ष मतदान करने का अनुभव होने के उद्देश्य से नेहरू विद्यालय के विद्यार्थियों ने शालेय मंत्रिमंडल चुनाव में मतदान करने का अनुभव किया। प्रस्तुत है इस संदर्भ में सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुते की एक विशेष रिपोर्ट। नेहरू विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चिमूर में विद्यार्थियों के लिए पहली बार मत प्रक्रिया द्वारा मतदान प्रक्रिया ली गई। विद्यार्थियों को लोकशाही प्रक्रिया के बारे में जानकारी होने और प्रत्यक्ष मतदान का अनुभव आने के उद्देश्य से यह अभिनव उपक्रम लिया गया। इस समय शालेय चुनाव निर्णय अधिकारी प्राध्यापक अभिलाष गोमासे ने चुनाव प्रक्रिया के बारे में सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुते से बातचीत दौरान क्या जानकारी दी, आइए सुनते हैं। नमस्कार, आपण बघत आहात सीटीवी न्यूज। आज नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिमूर येथे लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेण्यात येत आहे आणि आपण मागे बघत असाल तर अगदी आपण जी मोठी निवडणूक घेतो त्याच निवडणुकीनुसार यांनी या निवडणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या मतदानातून शाळेचा मुख्यमंत्री, क्रीडा मंत्री सहित अन्य मंत्री या ठिकाणी निवडणूक या पदासाठी बाकी मतदार निवडणूक करणार आहेत। आपल्यासोबत आहेत शालेय निवडणूक निर्णय अधिकारी अभिलाषजी गोमासे सर। गोमासे सर, काय सांगाल या निवडणुकीबद्दल? सर, विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धतीने निवडणुकीचं महत्त्व समजावं आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा अनुभवही यावा यासाठी म्हणून ही शालेय मंत्रिमंडळ निवडणूक इथे आपण हे केलेली आहे। गेल्या एका आठवड्यापासून विद्यार्थ्यांना मतदार सूची प्रकाशित करणे, उमेदवारी यादी प्रकाशित करणे, त्यांच्या प्रचार सभा घेतल्या आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा त्यांना अनुभव यावा म्हणून आदरणीय तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक इथे पार पाडित आहोत। यासाठी एक पथक बसलेला आहे। एक प्रिसाइडिंग अधिकारी म्हणून निवडणूक अधिकारी एक त्यांच्याकडे मतदार सूचीतील या नाव तपासणे, त्याची ओळख करणे, त्यानंतर शाई लावणे यासाठी निवडणूक अधिकारी पण इथे बसलेले आहात। आपण बघत असाल तर अगदी रांगेमध्ये मतदाराची प्रक्रिया इथे चालू आहे। नेहरू विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय के प्रिंसिपल निशिकांत मेहरकुरे इनकी संकल्पना से विद्यार्थियों को लोकशाही प्रक्रिया के बारे में जानकारी होने की दृष्टि से यह अभिनव संकल्पना प्रत्यक्ष में लाई गई। सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुते ने संकल्पना के बारे में उनकी प्रतिक्रिया जानी, तब उन्होंने क्या कहा, आइए सुनते हैं। नेहरू विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मध्ये शालेय निवडणूक या ठिकाणी सुरू आहे आणि आपल्यासोबत आहेत या विद्यालयाचे प्रिन्सिपल मेहरकुरे सर। मेहरकुरे सर, काय सांगाल, कशा पद्धतीने प्रक्रिया आपण राबवली निवडणुकीची? विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धतीच्या पूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेची माहिती व्हावी याकरिता सर्वप्रथम आम्ही मतदारांची यादी तयार केली आणि ती प्रकाशित केली। मतदारांची यादी प्रकाशित केल्यानंतर त्याच्यावर जे काही ऑब्जेक्शन्स होते, काही विद्यार्थी असे होते की जे क्लास कॅप्टन नव्हते पण मतदार यादीत आले होते, त्यांची नावं वगळण्यात आली। पुनश्च एकदा रीतसर मतदार यादी प्रकाशित करण्यात आली। यादी प्रकाशित करण्यात आल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम लावण्यात आला। निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये निवडणुकीच्या त्या पदासाठी नामनिर्देशन पत्र भरणे, त्या पत्रांची छाननी करण्याचा कार्यक्रम एक दिवस झाला। त्या छाननीमध्ये काही जे विद्यार्थ्यांची नामांकन होती ती रद्द करण्यात आली कारण त्यांनी सूचकांचं सही घेतलेली नव्हती। त्याच्यानंतर रीतसर असे सगळ्या पदासाठीच्या उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आली। यादी प्रकाशित करण्यात आल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसाला जे उमेदवार होते त्या उमेदवारांची प्रचार सभा 2 दिवस आयोजित करण्यात आली, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री, क्रीडा मंत्री, सगळ्या मंत्र्यांनी आपापली मतं तिथे प्रदर्शित केली। सगळ्या मतदारांसमोर त्यांची निवडणूक प्रक्रिया कशी असते ही पण त्या विद्यार्थ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी श्री गोमासे सर आणि इतर माझ्या सर्व सहकाऱ्यांनी समजून दिली। असे विद्यार्थी मतदानासाठी येत आहेत आणि त्यांच्या आवडीच्या उमेदवाराला ते मतदान देत आहेत। इथे कुठेही कोणत्याही पद्धतीचं प्रलोभन न देता निर्भीडपणे ते विद्यार्थी सगळे मतदानाचा आस्वाद घेत आहेत। याच्यानंतर उद्याला या सर्व मतदान प्रक्रियेमधील मतदान आटोपल्यानंतर ती पेटी सील करण्यात येईल आणि उद्या याचं काउंटिंग होईल। काउंटिंग झाल्यानंतर विजयी उमेदवार घोषित करण्यात येतील। अशी ही मतदान प्रक्रिया आम्ही आमच्या विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांना लोकशाहीवर त्यांचा विश्वास दृढ व्हावा आणि त्यांना लोकशाही प्रक्रियेची जाणीव व्हावी याच्यासाठी ही प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे। शालेय विद्यार्थी मंत्रिमंडल चुनाव के लिए चुनाव निरीक्षक के तौर पर चिमूर तहसील कार्यालय के नायब तहसीलदार दिवाकर निकोरे ने चुनाव प्रक्रिया के बारे में अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। नेहरू विद्यालय चिमूर येथे होत असलेल्या शालेय निवडणुकीकरता
विशेष म्हणजे आपल्या चिमूर तहसीलचे नायब तहसीलदार या ठिकाणी निरीक्षक म्हणून आले आहेत. सर, कसा वाटला इथल्या निवडणुकीचा अनुभव तुम्हाला? आज मेहरकुरे सरांनी मला पाचारण केलं की आमच्या शाळेची निवडणूक आहे बा, आणि ती निवडणूक आम्ही भारत निवडणूक आहे तसे राज्य निवडणूक आहे, ज्या पद्धतीने निवडणूक घेतात बा त्याचं एक छोटंसं एक डेमोस्ट्रेशनच्या हिशोबानं आम्ही एक ते प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याकरिता आपण एक तिथं उपस्थित राहून विद्यार्थ्यांना आणि बाकीची निवडणूक प्रक्रिया पाहण्याकरिता यावं असं त्याकरिता मला आमंत्रित केलं होतं. इथं जेव्हा मी या ठिकाणी आलो त्यावेळेला मला पण वाटलं की ही प्रक्रिया प्रत्येक शाळेनं राबवणे गरजेचं आहे, का जेणेकरून आपल्या देशामध्ये जी लोकशाही आहे, लोकशाहीची निवडणूक कशा पद्धतीनं घेतल्या जाते त्याचं एक प्रात्यक्षिक दाखवण्याचा इथं एक पुरेपूर प्रयत्न करण्यात आला की यांनी एक छोटंसं एक डेमोच्या माध्यमातून एक निवडणूक प्रक्रिया एक राबवून ती कुठेतरी विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांमध्ये एक जागृती व्हावी याकरता म्हणून ते एक डेमो ठेवल्याने अतिशय सुंदर झालं. नेहरू विद्यालयाचं खूप आभारी आहे की यांनी ती प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया चा एक प्रसार आणि प्रसिद्धी करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. इस चुनाव प्रक्रिया में कक्षा 5 से 12वीं के विद्यार्थियों ने मतदान प्रक्रिया में पहली बार ही सहभाग लेने से मतदान का हक पूर्ण करने पर उनके चेहरे पर खुशी झलक रही थी। चुनाव प्रक्रिया के दौरान मतदान केंद्र प्रमुख मनोहर मिलमिले, मतदान अधिकारी सुखदेव टिकले, सचिन गायधनी, सुषमा धुप्ते, शैलेश वागधरे, सुनील धारने, भालचंद्र लोढ़े, राजू दांडेकर, राहुल मस्कर, दीपक श्रीरामी ने अपना अमूल्य योगदान दिया। तुम्ही मतदान केले या निवडणुकीत? हो, केलं ना. याच्या आधी कधी मतदान केलं होतं का? नाही. पहिल्यांदा मतदान केलं? हो. कसं वाटते? छान. तुम्ही योग्य उमेदवार निवडाल का? हो. नेहरू विद्यालय चिमूर या ठिकाणी आज शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक संपन्न झाली आणि या निवडणुकीत वर्ग 5 ते 12वीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि अगदी लोकशाही पद्धतीने या ठिकाणी निवडणूक संपन्न झाली. प्रत्येक विद्यार्थ्याला आपला म्हणजे मताचा अधिकार या ठिकाणी समजला आणि खूप आनंदात शांतमय वातावरणात मतदारांनी एक प्रकारे या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला. हर कदम खबर की ओर CTV न्यूज करता व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील हिंगणकर सोबत बालू सातपुते चिमूर.